दोन्ही बंधू एकत्र आल्यास ठाकरे ब्रँड टिकेल. एकनाथ शिंदेंनीही ठाकरे बंधूंसोबत येणं गरजेचं. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तीकर यांचं मोठं वक्तव्य. तर शिंदेंची शिवसेना भाजप प्रणित असल्याचं म्हणत घरचं आहे. लोकशाहीमध्ये कुणालाही कुणासोबतही युती करण्याचा अधिकार. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. ठोस निर्णय झाल्यावरच प्रतिक्रिया देण्याचंही वक्तव्य. उद्धव ठाकरे मनसेसोबत युतीसाठी तयार. गेल्या आठवड्यात मातोश्रीवर बैठक. युतीसाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी अनिल परबांवर. चंद्रकांत खैरेंचा मोठा दावा. महाराष्ट्रातील निवडणुकीत फिक्सिंग झाल्याचे आरोप निराधार. केंद्रीय निवडणूक आयोगानं राहुल गांधींचे आरोप फेटाळले. कोर्टात दाद मागण्याऐवजी खोटं नरेटिव्ह पसरवणं चुकीचं, आयोगानं सुनावलं. महाराष्ट्रातील निवडणुकीत फिक्सिंग. निवडणूक आयुक्त निवडीपासून निवडणुकीतील पुराव्यांची लपवाछपवी. विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा लेखातून आरोप. काँग्रेसच्या सोनिया गांधींची तब्येत बिघडली. उपचारासाठी शिमल्यातील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल. खासगी दौऱ्यासाठी गेल्या असता तब्येत बिघडल्याची माहिती. उद्धव ठाकरेंच्या मुलाची पावसाळ्यात जेलची वारी होऊ शकते. मंत्री नितेश राणेंचं मोठं वक्तव्य. डिनो मोरियावरील छाप्यावरून नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा. मिटकरींमध्ये हिंमत असेल तर माझ्या केसाला धक्का लावून दाखवा. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं आव्हान. अमोल मिटकरींनी झाकण झुल्या आणि वायझेडचा अर्थही सांगण्याचं आवाहन. मुंबई आणि परिसराला विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा. सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता. 40 ते 50 किलोमीटर ताशी वेगानं वारे वाहण्याचा अंदाज. भरतीच्या वेळी समुद्रातून मार्ग काढणं डंपर चालकाच्या अंगलट. दापोलीच्या हरणे समुद्र किनाऱ्यावरील घटना. किनाऱ्यावरून गाडी नेताना डंपर थेट खडकावर आदळला. व्हिडिओ व्हायरल. 27 जूनपासून विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास दर्शन घेता येणार. ऑनलाईन आणि व्हीआयपी दर्शन पास बंद होणार. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय.